थेट जाऊयात पुण्याला. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे. अरुण, पुण्यातलं राजकीय वातावरण आज प्रचंड तापलेलं असणार आहे, कारण सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे असे 4 मोठे दिग्गज नेते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. खरं तर पुण्यातलं तापमान आहे आज 40 पार गेल्या आणि या तापमानातच पुण्यातला राजकीय पारा देखील आज वाढणार आहे. राजकीय वातावरण देखील तापलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुण्यातल्या प्रचाराची रणधुमाई आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. दोन्ही बाजूचे उमेदवार आणि विशेष करून ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे त्या बारामती मतदारसंघातील दोन्ही परस्पर विरोधी उमेदवार आज आपले अर्ज दाखल करणार आहेत. सुप्रिया सुळे आपल्या कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल करतील, तर सुनेत्रा पवार या देखील आपल्या कार्यकर्त्यांसोबत अर्ज दाखल करतील. महत्त्वाचं म्हणजे दोघींनी अर्ज दाखल केल्यानंतर एकीकडे महायुतीची तर दुसरीकडे महाविकास आघाडीची जंगी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. सभा त्याच परिसरामध्ये होणार आहे. शांताई हॉटेल परिसरामध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे. जसं आपण आता सांगितलं की शरद पवार जे या पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते प्रचाराचा नारळ वाढणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण या सभेसाठी उपस्थित असणार आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते आणि त्यांच्या इतर घटक पक्षांचे नेते देखील यावेळी उपस्थित असणार आहेत. दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज उपस्थित असणार आहे. देवेंद्र फडणवीस तर कालच पुण्यामध्ये दाखल झालेले, त्यांचा मुक्काम आज पुण्यामध्ये आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की या दोन उमेदवारांसोबतच इतर उमेदवार म्हणजे शिरूरमधनं अमोल कोल्हे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते अर्ज दाखल करणार आहेत. पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार असलेले रवींद्र धंगेकर हे देखील अर्ज दाखल करणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून हे तिन्ही म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांनी सकाळी दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेतलंय आणि त्यानंतर त्या अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे. अरुण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.